आता आपण क्वेश्चन नंबर 3A बघूया. 3A मध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला असेल, म्हणजे कविता दिलेली असेल. तिथे कवितेचा एक्स्ट्रॅक्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, हा कवितेचा एक्स्ट्रॅक्ट वाचायचा. आपण एक कवितेचा एक्स्ट्रॅक्ट वाचूया. इथून सुरुवात होईल. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, just to say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. अशा प्रकारे आपण ही कविता वाचली. आता ही कविता वाचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या कवितेच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पुढे ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज आपण आता बघूया. बघा, ही आपली कविता झाली. आता कविता वाचून झाल्यानंतर आपल्याला ऍक्टिव्हिटी काय दिली बघूया. पहिली ऍक्टिव्हिटी, ही ऍक्टिव्हिटी आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय निवडायचा आणि कम्प्लीट द सेंटेन्सेस. आता द रोड ऑफ लाईफ लीड्स टू अ ग्रेट डिस्ट्रेस, डार्कन रोड टू अ ग्रेट सक्सेस और टेम्पटेशन. आता आपण आपल्या कवितेमध्ये परत जायचं आणि रोड ऑफ लाईफ कुठे लिहिलेले ते आपण शोधूया, बघूया. इथं आहे द रोड ऑफ लाईफ. कसं दिलेलं आहे, पुढची ओळ जर आपण वाचली तर आपल्याला सापडतं की हे उत्तर काय आहे, टू ग्रेट सक्सेस. म्हणजे आपल्याला कविता वाचल्यानंतर कळतं की याचा ऑप्शन आहे ग्रेट सक्सेस. मग आपण आता उत्तर बघूया. इथे काय उत्तर येईल आपलं, बी की सी की डी, सी. या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, अंडरलाईन करून ते उत्तर लिहायचंय, टू ग्रेट सक्सेस आणि फुल स्टॉप. अशा प्रकारे हे उत्तर द्यायचं. आता आपण दुसरं वाक्य बघूया. वेन टेम्पटेशन कम्स द वे द बॉय. आता टेम्पटेशन साठीच आपण पुन्हा एकदा पॅसेज कडे जायचं, शोधायचं. कुठे आहे, इथे आहे बघा. वेन टेम्पटेशन कम्स माय वे. पण ते वाक्य आधी इथं आधी बघितलं, हेल्प लॉर्ड टू जस्ट टू से नो. नाही म्हणायचंय. पुन्हा आपण पॅसेज मध्ये बघूया ऑप्शन्स काय आहे. ओपन आईज, सेज नॉट, क्लिअरली सी, इज फिट फॉर लाईफ. कोणता ऑप्शन आहे मग, बी. म्हणून द बॉय सेज नॉट, हे त्याचं उत्तर. असं आपण त्या ठिकाणी लिहायचंय. पुढची ऍक्टिव्हिटी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की ती ऍक्टिव्हिटी काय आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 2, कम्प्लीट द वेब. आता हे जी चौकट आहे, ही चौकट आपल्याला पूर्ण करायची. टीनेजर्स प्रेयर, तो काय काय सांगतो. आणि इथं तुम्हाला सुरुवातीला शब्द दिला बघा, इथे चूज, ओपन, से आणि लाईफ इज. तर हे तुम्हाला कवितेमध्ये सापडेल. चूज साठी आपण बघूया काय दिलंय. द रोड दॅट आय विल टेक. बरोबर, चूज द रोड ऑफ लाईफ. म्हणजे आपल्याला उत्तर काय लिहायचंय इथे, चूज नंतर उत्तर लिहायचंय द रोड ऑफ लाईफ, हे त्याचं उत्तर. आता ओपन साठी बघूया आपण. ओपन साठी काय दिलेलं आहे आपण पॅसेज मध्ये बघूया. ओपन कोणत्या ओळीमध्ये ओपन आहे, ओपन अप माय आईज. कशासाठी, क्लिअरली सी. आपण इथे बघूया, ओपन आईज टू सी क्लिअरली, ही ती ओळ आली आहे. आता से, से साठीच काय दिलंय ते बघूया आपण. से नो, किंवा नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. आपल्याला मग इथे लिहायचंय
say no when temptation comes way. बरोबर. पुढचे लाईफ इज. बघूया लाईफ इज साठी काय दिलंय. लाईफ इज लिव्ड व्हेरी बेस्ट. असं शोधून शोधून तुम्हाला ही उत्तरं लिहायची आहेत. लाईफ इज लिव्ड व्हेरी बेस्ट. अशा प्रकारे ही आपली ऍक्टिव्हिटी असणार आहे. दुसरा पण अजून एक परिच्छेद आपल्याला दिलेला बघा. A1 झालं, A2 झालं, आता A3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच साठी ओळी दिलेल्या आहेत. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. इथं तुम्हाला दिसतं की इथं ब्रिंगची सुरुवात बीने झाली आहे, बेची सुरुवात बीने झाली, पण आपण उच्चार बघतो. ब्रिंग म्हणजे ब आणि बेस्ट म्हणजे ब. मग ब वापरलाय, दोन एकाच वेळेस वापरलाय, म्हणजे हे कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे. ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. बस एवढंच उत्तर लिहायचंय. ठीक आहे. आता आपण आपली दुसरी कविता बघूया. दुसरी कविता आहे ती वाचून घ्या. ओ मून गिव्ह मी अ मूनलाइट. बघा ही. बास्केट or two baskets full with seeds of moonlight. From the city to my village on the sides of the path I want to so many small small moons of light. आता पुढच्या पानावर आपण गेलो की आपल्याला उरलेली कविता आहे. मग पुढच्या पानावरची ही कविता आहे ही. बघूया. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. पहिल्यांदा आपल्याला ही कविता वाचून घ्यायची, मग ऍक्टिव्हिटी बघायच्या. ऍक्टिव्हिटी मध्ये काय बघा. अल्टरनेटिव्ह प्रश्न तोच आहे. द बॉय वॉन्ट्स सीड्स ऑफ मूनलाइट, मून, बस, बास्केट्स. वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं मुलगा काय मागतोय. सीड्स seeds of moonlight. बरोबर. दुसऱ्या द रूट इज. आता रूट कुठे शब्द आहे आपण पुन्हा एकदा कवितेमध्ये बघूया. द रूट कसा आहे. टफ आणि स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आपण खाली जाऊ द्या. मग ऑप्शन्स आहेत का. टफ अँड डार्क आहे ना ऑप्शन. मग तो ऑप्शन आपण आता या ठिकाणी लिहूया. टफ अँड डार्क. अशा प्रकारे उत्तर लिहायचे. बेनिफिट्स ऑफ मूनलाइटचे फायदे काय आहेत बघा. 5. हा 5 शब्द कुठे दिलेला आहे का पॅराग्राफ मध्ये बघूया आपण. 5. पाथ म्हणजे रस्ता. काय करणार रस्ता. लाईट द डार्क रूट. म्हणजे आपल्याला इथे लिहायचे लाईट द डार्क रूट. बी फुल ऑफ लाईट. रस्त्यांवर काय राहील. लाईट राहील. फादर केव्हा येतात बघूया बरं आपण पॅराग्राफ मध्ये. जेव्हा तो मुलगा अस्लीप असतो. म्हणजे वेळेवर येतात का नाही. म्हणजे फादर इज ऑलवेज लेट. आता कवितेमध्ये जसंच्या तसं दिलेलं असेल नाही. फादर कम्स लेट. याचं उत्तर काय आहे. लेट एव्हरी नाईट. रात्र होते ना वडिलांना. चाइल्ड मीट्स. वडील मुलगा वडिलांना कधी भेटतो बघूया बरं. दिलेलं आहे का. भेटतो का तो. वडील येतात तेव्हा तो अस्लीप असतो. आणि जेव्हा सकाळी
वडील जातात तेव्हा तो पण झोपलेला असतो, म्हणजे वडिलांची आणि मुलाची भेट होते का नाही, म्हणजे चाइल्ड. मग याचा फायदा काय होणार आहे, इथं अर्ली पाहिजे आणि चाइल्ड मीट्स हिज फादर. हे कशामुळे होणार आहे, मूनलाईट आल्यामुळे होणार आहे. सॉरी, इथलं उत्तर थोडस आपलं बदललंय. मग वडील मुलाला काय सांगणार आहे ते बघूया. पेजअप. काय सांगतील वडील, फेरी टेल्स आणि स्टोरीज, बरोबर. आता इथे उत्तर काय येईल, मूनलाईटचा फायदा काय होईल, मुलगा फादर टेल्स फेरी टेल्स अँड स्टोरीज, हे त्याचं उत्तर आहे. वहीमध्ये लिहून घ्या. पुढे आता आपण हे बघूया. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूनलाईट. बघा, सो कशाने सुरू झाला, स. सीड्स कशाने सुरू झाला, तो पण स ने. म्हणजे आपलं हे फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे, एलिटरेशन. ALLITERATION. आपण वहीमध्ये लिहिलंय बघा. हे पुन्हा एकदा लिहून घ्या, एलिटरेशन. म्हणजे दोन्ही कवितांचे उत्तर एलिटरेशनच आहे. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1A. आता क्वेश्चन नंबर 1B मध्ये टीनेजर्स प्रेयर आहे. ही कविता तुम्ही वाचलेली आहे, कविता वाचायची आणि पुढची उत्तरं लिहायची आहे. टीनेजर्स प्रेयर मध्ये आपण जर बघितलं तर ही बघा कविता. टायटल ऑफ द पोएम काय आहे, द टीनएजर्स प्रेयर. जे उत्तर दिलेलं आहे, कवीचं नाव काय बघूया आपण इथे. बघा, ही कविता आहे, कवीचं नाव काय आहे, जे मॉर्स, बरोबर. मग आपण इथं कवीचं नाव काय लिहिणार, जे मॉर्स. राईम स्कीम काय आहे, आता राईम स्कीम आपल्याला कवितेतना शोधायची आहे. बघूया आपण राईम स्कीम काय आहे त्याची. बघा, हे पहिला जे शब्द आहे, आपण थोडं मोठं अक्षर करूया म्हणजे तुम्हाला नीट कळेल. पहिल्या लाईनीच्या शेवटी बिगिनिंग आहे, आपण तिथे समजा ए लिहिला. दुसरा मेक आणि बिगिनिंग रायमिंग होतात का, नाही. मग आपण तिथे काय लिहू, बी. बिगिनिंग आणि मेक किंवा बिगिनिंग आणि चूज होतात का, रायमिंग आहेत का ते, नाही. म्हणजे तिथे आपण काय लिहू, पुढचं अक्षर सी. टेक हा जो शब्द आहे, हा बिगिनिंग सारखा की मेक सारखा आहे, मेक सारखा, म्हणजे आपण इथं बी लिहू. म्हणजे आपलं राईम स्कीम काय झालं, ए बी सी बी. आपल्याला इथे उत्तर काय लिहायचंय, राईम स्कीम ए बी सी बी, एवढंच लिहायचंय. फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे, आता आपण पहिल्यांदा बघितलं की एकच फिगर ऑफ स्पीच आहे, एलिटरेशन लिहून टाका. आणि कवितेबद्दलचं वाक्य, द टीनएजर asks the Lord to be with him. He wants to lead good life. बस हे असंच्या असं लिहून टाका आपलं 2 मार्कांसाठी. ठीक आहे. व्हिडिओ मध्ये थांबवून तुम्ही ही उत्तरं लिहायची. आता आपण दुसरी कविता बघूया. दुसऱ्या कवितेमध्ये आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ती कविता पुन्हा वाचायची. या कवितेत आपण बघितलं की कविता कोणी, काय नाव आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. कोणी लिहिली, सुनील शर्मा. आता याचं राईम स्कीम पण आपण शोधायचं. राईम स्कीम याला नाहीच आहे, म्हणजे फ्री वर्ज आहे, हे आपण कवितेमध्ये बघितलेलं आहे. मग टायटल ऑफ द पोएम काय आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. कवीचं नाव काय आहे, सुनील, बरोबर. राईम स्कीम काय आहे, काहीच नाही, म्हणून फ्री वर्स. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये बघा, स्मॉल स्मॉल शब्द 2 वेळा आलाय,
म्हणजे फिगर ऑफ स्पीच. याच्यात पण आहे सो सीड्स म्हणजे ॲलिटरेशन लिहून टाका, मार्क मिळेल. कवितेमध्ये काय बघूया आपण. द चाइल्ड वॉन्ट्स सीड्स ऑफ मूनलाइट, हे आपलं कविते लिहिलं गेलेलं आहे. ही वॉन्ट्स टू मीट हिज फादर. द रोड इज नॉट गुड, एवढे येऊ शकत, गुड. द रोड इज डार्क. एवढं लिहिलं तरी तुम्हाला तिथे 2 मार्क मिळतील. व्हिडिओ मध्ये थांबवा आणि अशा प्रकारे तुम्ही ती उत्तरं तुमच्या ह्याच्यात लिहून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक 3 त्या ठिकाणी घ्यायचा आहे.